सामना इथे सुरू होतोय, मेगा फायनलला सुरुवात होतीये। प्रेक्षक वर्ग मात्र आतुरतेने या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज होते। चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज जय चव्हाण, जय पाटील आहे। 3, 2 लेट्स प्ले। यस, क्या बात है, जोरदार डाल्या, जबरदस्त, क्या बात है। जय पाटील आलाय, पहिला चेंडू डॉट, प्रयास कोहली, प्रतीक पाटील, क्या बात आहे। बघा तिकडे आवाज आणि आवाजच होतोय, वाह, आता मात्र मजा येईल। हे असं चित्र असलं ना का जाम मजा, टाळ्या वाजायलाच पाहिजे, शिट्ट्या वाजायला पाहिजेत, तरच सामन्यांची रोमांचता वाढत असते। आणि असे सामने मात्र झालेत मैदानामध्ये आणि हा सामना देखील त्यात ताकदीचा वगैरे शंका नाहीये। एक निसटता विजय आणि त्यानंतरची लढत, हो जबरदस्त, क्या बात आहे, काय फिल्डिंग आहे। सागर म्हात्रेच्या करबी इथे मात्र एकच धाव मिळेल, एका धावेने मात्र धाव संख्या 2 वरती आहे। जय पाटील आला पहिला षटक घेऊन, त्याला माहिती आहे की कमीत कमी धावा इथे धावांवरती रोखणं गरजेचं असेल, कारण वाल संघ म्हटलं तर एक ताकदीचा संघ या सीझन मध्ये, अतिशय इन्फॉर्म मध्ये चाललेला संघ आहे। बऱ्याच स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे आणि तो मात्र इथे फायनल खेळतोय। स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल, इथे मात्र जय पाटील थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम येतोय। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते। 3 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत, 3 मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, जबरदस्त भेदकता दाखवली आहे। प्रयास कोहली आहे स्ट्राइक एंडला, या सीझन मध्ये जबरदस्त इन्फॉर्म असलेला खेळाडू आहे, सर्वाधिक चौकार मारण्यामध्ये माहिर, आणि इथे मात्र प्रयासला परतावं लागेल, विकेट आली आहे जय पाटीलला। भावेश दमडे मात्र झेल टिपतोय कबर पॉइंट मध्ये, जबरदस्त, आणि इथे मात्र पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला, पहिला आद्रा टीम स्कायरा 11 यंगस्टर बहाल संघाला। निघालाय मैदानामध्ये, प्रयास कोहली आउट झालाय, 2 वरती 1, 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले जय पाटीलच्या माध्यमातून। आणि इथे पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी, कारण आत्मविश्वासाने इथे करंजाडे संघ उतरलाय। नीलकंठेश्वर उल्वे संघाविरोधात खेळत असताना काय खेळ त्यांचा राहिला, कारण जेव्हा ज्या वेळेला मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये करंजाडा खेळतोय त्या वेळेला मात्र नीलकंठेश्वर उल्वे संघाला देखील ती धडक नक्कीच पाहायला मिळेल, कारण खरोखर जबरदस्त सामना ते देखील खेळले होते। परंतु क्रिकेट अनिष्टेने भरलेला खेळ आहे कृष्णा, कधी काय घडेल हे सांगता येत नसतं, म्हणून तर क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भाकीत केलं जात नसतं। हो मस्त, जबरदस्त असा हा चेंडू आहे, डॉट आलाय आणि प्रत्येक चेंडूला मात्र इथे शिट्ट्या आणि टाळ्या वाजताना दिसत आहेत, कारण का वाजू नये, कारण तेवढा चांगला खेळ आज जानमन करंजाडे संघाच्या माध्यमातून राहताना दिसतोय। शेवटचा 1 चेंडू आता बाकी आहे, धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त 2 धावा, 1 गडी बाद आहे। समीर नाईक खेळण्यासाठी सज्ज होतोय, शेवटचा चेंडू जय पाटीलचा, फुलटॉस आहे मारण्याचा प्रयत्न, फिरून खेळलाय, फाईन लेग मात्र पूर्णपणे क्लिअर होतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय, चौकार, चौकाराने मात्र इथे
षटक देखील संपला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 5 धावा, 1 गडी बाद. TJ 6 धावा. सहा धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. चला आता जेवढे असतील फटाके तेवढे वाजवा. प्रकाश झुगे याची देखील चांगली मेहनत आहे. मिथुन शेठ पाटील ही सगळी आमची मंडळी, हा संपूर्ण ग्रुप खऱ्या अर्थाने ज्या ग्रुपने 4 चांद लावलेत अक्षरशः या स्पर्धेला, असा आमचा डोंगरचा देव ग्रुप, त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मिथुन पाटील असतील, राम पवार, विनोद पाटील, गोविंदा पाटील, समीर पाटील, संदीप पवार, प्रकाश झुगे, अक्षय पाटील, सुयोग नाईक, विजय पाटील, सदाशिव पाटील, दिनेश गायकवाड, अमोल पाटील, अमर पवार, प्रशांत पवार, अक्षय पाटील, समाधान पाटील, रुपेश पाटील, प्रथमेश पाटील, विघ्नेश पवार, करण पवार, प्रियेश पाटील, रोशन पाटील, प्रफुल्ल पाटील, राहुल पवार, कुमार पवार, मयूर पाटील, नीतू पाटील, आयुष पाटील आणि संपूर्ण आमचा सिद्धिविनायक हा ग्रुप आणि खऱ्या अर्थाने आमचे अमर शेठ आणि संपूर्ण जबरदस्त हे योगदान या स्पर्धेला सगळ्यांचं राहिलंय. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे. पहिला षटक पाहायला गेला तर खऱ्या अर्थाने करंजाडा संघाच्या माध्यमातून राहिला होता. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली इथे, ती वहाल संघाकरवी. प्रियेश प्रतीक पाटील प्रतीक पाटील आहे. 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान आतापर्यंत प्रतीकने दिलंय. गोलंदाज लोकेश भगत आलाय. हो, इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक की प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू मात्र प्रतीकच्या बॅट बनून आलाय. सीमा रेषा पलीकडे आलाय षटकार आणि षटकाराने मात्र आता धाव संख्येला एक वेगळा आकार आलाय. तर मालिकावीरचे पुरस्कारते आश्रय म्हात्रे यांना विनंती की आपण मंचावर या, कारण या मॅच नंतर बक्षीस समारंभ पार पडला जाईल, तर पाहुणे मंचावरती असणं खूप गरजेचं असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच लोकेश भगत दुसरा षटक इथे फेकतो आणि वहाल संघ बघा पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूमध्ये भेदकता होती ती जे हनुमान करंजाडे संघाची, परंतु त्यानंतर मात्र आक्रमण दाखवलं जातंय ते वहाल संघाकडून, कारण त्यांना माहिती आहे लढायचं कसं, अडचणीमधून सुरक्षित स्थानामध्ये कसं जायचं हे त्यांनी नेहमीच पाहिलेलं आहे. आणि पहिली विकेट गेल्यानंतर मात्र प्रत्येक सामन्याचं इथे पूर्णपणे जिम्मेदारी घेऊन खेळताना दिसतोय प्रतीक. चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू जास्त बाहेर निघालाय. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. वहाल वर्सेस करंजाडे मेगा फायनल आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते. फुलटॉस आहे, अजून एक मोठा फटका. चेंडू सीमा पलीकडे गेलाय. षटकार. क्या बात आहे. तेच मिथुन शेठ पाटील यांचा संगीत आपण ऐकला आणि त्यांना मात्र स्क्रीनवरती दाखवलं जातंय. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हची हीच तर खासियत आहे. जबरदस्त कॅमेरामॅनचं देखील हे वर्क आहे, त्यांचं देखील आपण कौतुक करूया.
प्रत्येक मात्र इथे आक्रमक होतोय. 4 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. 23 धावा धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आता मात्र इथे यश लागते. फलंदाजाला परतावा लागेल. एक तुम्हारी तो एक हमारे लोकेश भगतला मात्र इथे विकेट प्राप्त होते. ते बाद होते. तर प्रत्येकचा सहसा खेळ या स्पर्धेमध्ये जास्त तेवढा विशेष राहिला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये मात्र चांगली त्याची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली 17 धावांची. कारण मेगा फायनलचा सामना आहे, निर्णायक सामना, आणि त्या निर्णायक सामन्यामध्ये त्यांनी 17 धावांची इनिंग साकारली. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो सुजल घरत. लोकेश भगत मात्र गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडे पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. डावकुरे आताचा फलंदाज आता मात्र मैदानामध्ये आलाय, तो सुजल घरत, आणि दुसऱ्या बाजूला समीर नाईक आहे. गोलंदाज लोकेश भगत याचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. नक्कीच पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र वैयक्तिक खातं ओपन होतंय त्या सुजलचं. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 24 वरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकातील. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये मात्र कुठेतरी महागडा ठरतोय तो लोकेश. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु इथे मात्र हो डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील. या बाईच्या लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात. याला विनंती की आपण मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. रमाकांत पाटील, गोरख म्हात्रे, कोपरगाव. 26 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. शेवटचा षटक बाकी आहे. जल्लोष करतायत रमाकांत पाटील, गोरख म्हात्रे खुश आहेत आणि काय जल्लोष केलाय. KPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा ठरलेला खेळाडू अमरदादाच्या टीम मध्ये हे होते. शुभेच्छा तुम्हाला. जाऊया पुन्हा एकदा कंबॉस कडे. 26 धावा या षटकामध्ये. तब्बल पाहायला गेलं तर 20 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज लोकेशने. कारण खूप महागडा षटक नक्कीच पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचा एक षटक बाकी आहे. सनी कैकाडे मात्र आलाय, स्वतः संगनायक. कारण लोकेशचा जर विचार केला तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये रमाकांत पाटील यांचं आगमन झालं. एकेकाली 2016 मध्ये भिंगारी संघाविरोधात आपण पाहिलं तर रघु परदेशी या गोलंदाजा विरोधात 33 धावेची गरज होती 6 चेंडूमध्ये. रमाकांत पाटीलने 5 चेंडू 5 षटकार मारले आणि काय कमालीचा खेळ केला आणि त्यामुळे अमर पवार यांचा आवडता खेळाडू म्हणजे रमाकांत पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुजल घरत आहे आणि सनी आता जबरदस्त प्रयत्न. क्या बात आहे. मागच्या मॅच मध्ये देखील काय गोलंदाजी त्याची राहिली होती. जर दुसरा षटक जर महागडा ठरला नसता तर मात्र इथे थोडंसं समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं.
जबरदस्त गोलंदाजी इथे होते. पहिला षटक निर्णायक राहिला, दुसरा षटक मात्र महागडा आणि तिसरा षटक मात्र सनी कैकाडीचा देखील जबरदस्त इथे पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत आणि 2 चेंडू निर्धाव पद्धतीने फेकले गेलेत. सनी फुलटॉस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय विशाल. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट नाहीये. हिट झालाय का? यस, फलंदाजाला परतावा लागेल. टायमिंग सॉन्ग होतं. प्रयास घनश्याम पाटील उतरला आणि माझ्या नांदाला लागो नको हा गाणी लागलाय. अमर पवार देखील आमचे खुश झाले त्या गाणे ऐकल्यानंतर. घनश्याम पाटील तुमच्यासाठी. तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सनी कैकाडे मात्र जबरदस्त प्रयत्न इथे करताना दिसतोय, कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च त्याने केल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज घनश्याम आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो सुजल घरत, कारण जबरदस्त हा खेळाडू आहे. कॅप्टन्सी कशी असावी असं उदाहरण नेहमीच त्याने दाखवलेलं आहे. तोच घनश्याम मैदानामध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं, पण तो हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडूची सांगता, कारण घनश्यामला देखील सनी कैकाडीकडे पाहायचं आहे, कारण तो देखील एक अनुभवी खेळाडू आहे. बरेच उंच पावसाले त्याने देखील पाहिलेले आहेत आणि इथे मात्र काय गोलंदाजी राहिली आहे सनीची. कॅप्टन तो देखील आहे आणि नक्की जबरदस्त परफॉर्मन्स दाखवताना दिसतोय या आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजीमध्ये सनी कैकाडे. पुन्हा एकदा घनश्यामसाठी हा चेंडू लॉफ केलाय आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरतून आलाय. खणखणीत षटकार. नक्कीच घनश्याम आला हे दाखवून देतोय तो, आणि इथे मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली ती 34 वरती. शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या त्या सनीने. आता मात्र शेवटचा एक चेंडू घनश्यामच्या बॅट मधून एक षटकार आलाय. 2 चेंडू आतापर्यंत त्याने खेळलेत, 2 चेंडूमध्ये एक षटकार त्याने लावलाय. अजूनही या शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव पलकावरती धावा आहेत त्या 34 आणि इथे मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यस, इथे मात्र दुसरी धाव झाली आहे की नाहीये हे आपल्याला नक्कीच पंचांच्या माध्यमातून इशारा चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेलाय. धन्यवाद. तर स्वागत कक्षामध्ये डीजे मास्टर लाईव्ह टेलिकास्ट यांचा आपण सन्मान करतोय. डीजे मास्टर एक प्रतिनिधी आपला पाठवायचा आहे. डीजे. तर इथे 2 धावा कंप्लीट होतील, कारण नॉट आउट आहे. 36 धावा 37 धावांची गरज आहे. 37 रन्स टू विन. क्या बात आहे. हे बॅन्जो आलेले आहेत आता करंजाडेचे का? हा, क्या बात आहे ना. तुमच्या
टाळ्यांवरून आणि शिट्ट्यांवरून वाटलं होतं की क्या band बात. येतील असं वाटतंय नाही, ब्रास बँड तर बनताय ना, यायलाच पाहिजेत, आले देखील बघा. चला, हीच तर मजा असते. जवळ आहे ना करंजाडा इथे. आगरी कोली माणूस आहे, कराडी आगरी कोली कराडी माणूस, जल्लोष तर होणारच. सन्मान केला जाईल डीजे मास्टरचा. एक खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आज ऐकायला मिळालं स्पर्धेमध्ये. जर फायनल मारले तर माझ्या मते इथून ती मिरवणूकच घेऊन जातील असं वाटतंय. पायी पायी मिरवणूक जाईल गावाकडे. यानंतर सन्मान करूया एकेकाली 5 चेंडू 5 षटकार टोकणारे अष्टपैलू फलंदाज रमाकांत पाटील कोपर दादांचा सन्मान केला जाईल. आता मी उल्लेख केला, चिंचपाडाचं मैदान ज्याने गाजवलं आपल्या संघासाठी 5 षटकार, नामांकित गोलंदाजाविरोधात कुटणारा फलंदाज अमर पवार यांचा आवडता खेळाडू, KPLचा उत्कृष्ट गोलंदाज अमर पवार तुमच्या टीममध्ये रमाकांत पाटील होते. शिरडोनला देखील मैदान गाजवलं वहाल संघाच्या विरोधात. चिंचपाडा आणि शिरडोनचं मैदान गाजवणारा हा फलंदाज. शिरडोन नाईट गाजवणारा खेळाडू. पुढील सन्मान फॉर्च्यून इव्हेंट कृष्णा पाटील, एक तुमचा प्रतिनिधी पाठवा लगेच. लाईव्ह टेलिकास्टचा सन्मान इथे केला जाईल. जय हनुमान करंजाडे संघाने ब्रास बँड आणले, आज त्यांच्या गावामध्ये जल्लोष होणार. आगरी कोली कराडी समाजाची ही प्रथा आहे, हा त्यांचा जल्लोष आहे. नाच करा पण आमचा कुठं बजाव. लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटचा सन्मान करतोय कृष्णा पाटील अँड कंपनी. अभिनंदन, धन्यवाद आपण आल्याबद्दल. स्कोरर निकेतन, त्याला विनंती लगेच या निकेतन, या आपण. निकेतन रावेगाव, रावेगावचा हा सितारा ज्याने स्कोरिंग केली आज. कंचन पालकर चे शिष्य, कंचन पालकर त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्या शिष्यांचा सन्मान आम्ही करतोय. रामजी पवार स्वागत करताना. धन्यवाद. सामना सुरू करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. संदीप पाटील सर. हेलो. तो जीत के लिए 37 रन्स की जरूरत है. 18 गेंदे 37 रन. हाँ, क्या बात है. एंजॉय होने भी चाहिए, क्यों न करे. वाजवा फक्त चेंडू पडता वेळी शांत राहा. आता बिंदास वाजवा. जेव्हा बॉल टाकला जाईल ना तेव्हा तुम्ही शांत राहा. तोपर्यंत जल्लोष बजाव. संदीप पाटील सर, आता मजा आली, पैसा वसूल. मजा मगाशीच आपल्याला वाटली होती, कारण ज्या वेळेला करंजाडा संघ मैदानामध्ये उतरला, हा नक्कीच. ब्रास बँड बघा, तुम्हाला सूचना आहे, चौकार षटकार लागला किंवा विकेट पडला तुम्ही बिंदास वाजवा, वेल तुम्हाला मिळेल. डीजेला आम्ही थांबू, फक्त चेंडू टाकता वेळी आपण थांबायचंय. संदीप पाटील सर काय म्हणाल. अमर पवार खुश झाले पोपटाचा आवाज ऐकल्यावर. बघा जावंय शेवटी. पण आमचे खऱ्या अर्थाने सागर पाटील म्हटलं तर आमचा अभिमान आहे. खरोखर जबरदस्त. सन्मान्य राजेश गायकर, मी विनंती करतो की मंचावर या आपण. राजेश गायकर, सामन्याचा आनंद मंचावरून घ्या. आता बक्षीस समारंभाकडे आपण जाणार आहोत या इनिंग नंतर, आणि या पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा चषक इथे संपन्न सोहळा होणार आहे. नक्कीच. चला लवकर जरा फास्ट घ्यायचा आहे, कारण सामना पाहायला गेलं तर शेवटचा आहे. खूप जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहिली. सिद्धिविनायक ट्रॉफी कोणता संघ उचलेल, जय हनुमान करंजाडे की स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल, या दोन संघांपैकी कोणता एक संघ या ट्रॉफीला हात घालेल हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु सध्याच्या घडीला 3 षटकं संपलेले आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय.
धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल संघाने 36 धावा लावल्यात. 37 धावांचं आव्हान आणि या 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जय भोईर आणि सागर म्हात्रे इथे मैदानामध्ये आलाय. गोलंदाज प्रतीक पाटील ज्याच्या बॅट मधून तब्बल 17 धावांची इनिंग आपण पाहिली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, फलंदाज बाद आणि प्रयास कोहलीने मात्र घेतलाय हा झेल. बजाव परंतु विकेट पडलाय त्यांचा. अब कैसे बजाएंगे प्रवीण, ताकि विकेट गिरा है. हा एक विकेट पडली आहे. हे म्हणजे गोट्या अंपायर सारखे. गोट्या अंपायर विकेट पडल्यावर कधी नाचत नाही, तो चौकार षटकारावर नसतो संदीप सर. नहीं वो भी अभी नाचने लगा है, क्योंकि वो नाचने का ही तो पैसा लेता है. लेकिन यहाँ पर जय भोईर का परफॉर्मेंस काफ़ी कुछ अच्छा नहीं इस टूर्नामेंट के लिए नज़र आया है. खाली एक ही मैच में उन्होंने 17 और 18 दो मैच में लगाए हैं, लेकिन 4 मैच में यूं ही 0 के ऊपर आउट हुए हैं. ये मैच निर्णायक थी, लेकिन ये निर्णायक मैच में खास तौर पे प्रतीक पाटिल का भी फॉर्म देखा जाए तो इतना अच्छा नहीं नज़र आया था. तकरीबन बहुत ही डल परफॉर्मेंस नज़र आया था. लेकिन ये मेगा फाइनल के इस मैच में उनका अच्छा परफॉर्मेंस नज़र आया. 17 रनों की इनिंग और पहली गेंद के ऊपर ये विकेट उन्होंने चटकाई है. धर्मशेठ पाटिल इनकी तरफ से विशाल भोईर यदि लगातार 2 छक्के लगाते तो 2000 रुपए का इनाम धर्मशेठ पाटिल की तरफ से दिया जाएगा, और अमर पवार की तरफ से 1000 रुपए का इनाम. अमर शेठ और धर्मा शेठ इनकी तरफ से इनाम है. भांजे हैं, इसीलिए तो हम वही सोच रहे थे. और ये देखिए एक और डॉट गेंद की ये समाप्ति. विशाल भोईर की बात करें तो एक ही इस टूर्नामेंट की में तो आउट ही नहीं हुए हैं. नॉट आउट पारी उन्होंने हर मैच में खेली है, और क्या पारी खेली थी उल्वे के खिलाफ, कौन भूल सकता है. ये देखिए बड़ा हिट खेलने की कोशिश, लेकिन उन्हें फंसाने की कोशिश की है. कैच के नीचे है घनश्याम, और यहां से गलती नहीं करेंगे, और इसी के साथ अब विशाल को लौटना होगा. ऐसा लगा था कि अब इतना शोर शराबा, ट्रम्पेट भी आए थे, वो उनका ये जलवा देखने को मिलेगा, लेकिन अब तक तो फिलहाल वो काफी नाराज है. डीजे है अपने पास संदीप सर. हाँ, तो डीजे से अब काम चलाएंगे हम. करे तो क्या करे, यहाँ से विकेट के ऊपर विकेट आ रहे, चाहिए छक्के चौवे, वो नहीं आ रहे हैं. अभी भी एक भी रन नहीं है. 2 विकेट पॉइलन का रास्ता नाप चुके हैं. 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. जीत के लिए तकरीबन 37 रनों की जरूरत है. बड़ा हिट खेलने की कोशिश, एक और डॉट गेंद की समाप्ति, और इसी के साथ यहां से प्रतीक पाटिल क्या प्रयास किया है. प्रतीक ने जबरदस्त परफॉर्मेंस दिखाते हुए अपने टीम के लिए लाजवाब. मेगा फाइनल में इस तरह का परफॉर्मेंस होना हर खिलाड़ियों की मंशा हो रही थी. ओह जबरदस्त. अभी भी यहां से हम या चलिए, आप बजाएंगे ना तो मैच में मजा आएगा, आप शांत रहेंगे तो मजा नहीं आएगा. हाँ देखिए, जितनी चिल्लम चिल्ली शोर शराबा होगा उतना मैच में दम भरेगा. दम भरना है तो यहाँ से पब्लिक का सपोर्ट होना भी बेहद जरूरी होता है, और जैसा पब्लिक का सपोर्ट मिलने लगता है वैसा मुकाबला गर्माहट के रूप में चला जाता है. और ये मुकाबला फिर बिल्कुल
ये ऐसा वैसा मुकाबला होने वाला है नहीं, बिल्कुल ये मुकाबला अंतिम चलने वाला मुकाबला बन सकता है, ताकि जबरदस्त दोनों भी टीमें हैं। संघर्ष यहाँ पर करना जानते करंदाड़े टीम। मानो 4 गेंदे जिस तरह से आपने फेंकी, अंत 5वीं गेंद के ऊपर छक्का मैंने भी दागा है, ये सोचते हुए दिनेश अंतिम गेंद का सामना करने के लिए तैयार। फिर से एक बार यहां से खराब फील्डिंग, गेंद सीमा पर, 4 रन। हाँ देखिए गेंद किस तरह से यहाँ पर टर्न हुई, और ये चौवा मिला है कि 4 गेंदों में सिर्फ 4 गेंदों में एक भी रन नहीं थी, 2 विकेट भी आए थे, लेकिन 2 गेंदों में 10 आए। अब समीकरण फिर से एक बार बदल रहा है। आने वाली 12 गेंदें 27 रनों की अभी भी दरकरार है। मैच अभी भी यहाँ पर न जीती वाहल टीम, न हारी है करंदाड़ा टीम, क्योंकि मैच अभी भी यहाँ पर बैलेंस है। जबरदस्त है मुकाबला होता हुआ, क्योंकि जिस तरह से विशाल भोईर आउट होने के बाद पारी की कमान संभाली है मैदान के अंदर दिनेश शेलार ने, और उनका साथ देने की कोशिश कर रहे हैं सागर म्हात्रे। अब पहली गेंद का सामना करेंगे। इनके अंदर भी वो क्षमता है, इनके अंदर भी वो दमखम है, ताकि यहां से वो भी लड़ना जानते हैं, क्योंकि ऐसे वैसे मुकाबले जीतकर वो सामने आए नहीं है, क्योंकि यहाँ पर हर एक मैच बिल्कुल मैदान के अंदर रोमांच के साथ जीतकर ये करंदाड़ा टीम आगे आई है। तो जरूर यहाँ पर वाहल टीम के लिए कड़ी चुनौती है इस समय करंदाड़े टीम की। गेंदबाजी के तौर पे घनश्याम पाटिल आ चुके हैं। 12 गेंदों में 27 रनों की यहाँ पर जरूरत है। सागर पाटिल यदि 2 छक्के लगाते हैं, सागर म्हात्रे यदि 2 छक्के लगाते हैं तो धर्मेंद्र इनकी ओर से 1000 का इनाम। इनको छोड़ दिया था इस समय सागर म्हात्रे ने, देखा था थोड़ी सी तीक्ष्ण नजरों से अंपायर की तरफ, लेकिन अंपायर अपने जगह के ऊपर स्थिर है। और यहां से डॉट गेंद की समाप्ति, स्कोर 10 के ऊपर रुका हुआ है। 11 गेंदों में 27 रनों की जरूरत। जिनका इंतजार कब से प्रकाश झुगे कहां पर है, लेकिन आ चुके हैं, उनका भी स्वागत है। लेकिन गेंद हवा में, कैच के नीचे खिलाड़ी सागर म्हात्रे को लौटना होगा। सन्माननीय विनोद शेठ पाटील यांच्याकडून 4000चं या स्पर्धेला योगदान देण्यात आलंय, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। स्टेजवर या, बक्षीस समारंभासाठी आपली भूमिका देखील महत्त्वाची असेल। आश्रय म्हात्रे यांनी मालिकावीर दिले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। विनोद शेठ पाटील या, 4000चं योगदान आपण दिलंय, स्टेजवर बसून सामन्याचा आनंद घ्या। क्या बात आहे, फायनल कशी असावी याचं उत्तम उदाहरण ब्रास बँड आल्यानंतर एक नवीन रौनक संदीप सर पाहायला मिळते फाइनल मध्ये। जबरदस्त, अभी भी शांत माहौल जरूर है, लेकिन ये माहौल कभी भी गर्माहट में बदलेगा, इसमें संदेह नहीं है। 10 गेंदें बची है, 27 रन, 2 बड़े हिट, यानी कि शुरुआत में यहाँ से आते हैं तो निश्चित तौर पे 1-2 बड़े हिट फटाक से आते हैं तो मैच में एक अलग रोमांच उठ सकती है। और वही कोशिश में है मैदान के अंदर। लोकेश मैदान के अंदर आए हैं, जिन्होंने 20 रन गेंदबाजी के तौर पे खर्च किए थे, वही लोकेश मैदान के अंदर बल्लेबाजी में आए हैं। सामने है दिनेश सेलार, जिन्होंने 10 रनों का योगदान दिया उन्होंने अपने टीम के लिए, लेकिन गेंदबाजी के तौर पे घनश्याम जबरदस्त प्रयास करते हुए। अच्छी गेंद थी, जेड में फेंकी हुई गेंद थी, शॉर्ट लेग में, लेकिन वहां से दूर से खिलाड़ी आए, जरूर 1 रन जरूर मिला लेग बाज के तौर पे रन, और इस 1 रनों के साथ स्कोर 11 के ऊपर। अब यहाँ से 9 गेंदें बची है और 26 रनों की जरूरत। 9-26 का है समीकरण। जबरदस्त है मुकाबला बीच मैदान के अंदर।
अभी भी यहाँ पर जीत के लिए संघर्ष जारी है टीम जय हनुमान करंदाड़े का। अच्छा मुकाबला, बहुत ही बेहतरीन। ये गेंद जाएगी बिल्कुल 6 रन। खेलना चाह रहे थे लेकिन ये डॉट गेंद की समाप्ति आती हुई अंतिम गेंद का खेल बचा हुआ है घनश्याम की ओर। जिस तरह से 5 गेंदों में सिर्फ 6 रन खर्च किए, वो भी एक छक्का, क्या गेंदबाजी हुई है। ये गेंद बहुत मायने रख सकती है लेकिन एक ही रन थ्रो लगाने की कोशिश कर रहे थे लेकिन मना किया, नकारा क्योंकि यदि गेंद नहीं लगती है और थ्रो वहां पर कलेक्टिंग नहीं होता है तो ये फिजूल के रन। अब 6 गेंदे, जीतने के लिए 19 रन चाहिए। यस, ब्रश बैंड बजाओ, बजाइए क्योंकि जब बजाएंगे तब स्फूर्ति आएगी। 6 में 19 चाहिए। हाँ, क्या बात है, क्या बात है। तो 6 गेंदे बचे और जीतने के लिए 19 रनों की ये जरूरत है। पानी चाहिए क्या? वंस मोर आईपीएल धुन, वंस मोर। पानी लेके जाइए। आ गया। 6 गेंदों में 19 रनों की जरूरत है। यही करंदाड़ा टीम थी जिन्हें 6 गेंदों में 20 रनों की दरकरार थी और 20 रन इसी मैदान के अंदर बनाने में कामयाब रही थी। यही करंदाड़े टीम जबकि बल्लेबाजी में थे विशाल भोईर, लेकिन अब विशाल भोईर नहीं है मैदान के अंदर। जिस बल्लेबाज ने आशा की किरण दिखाई है वो बल्लेबाज है प्रवीण दिनेश शेलार, जिनके ऊपर काफी आशाएं हैं, उम्मीदें टिकी हुई हैं क्योंकि 6 गेंदों में 17 रनों का योगदान अब तक उन्होंने दिया है। अब ये उम्मीद का एक किरण किस तरह से यहाँ पर बहरता है ये भी देखना है, लेकिन सामने गेंदबाजी के तौर पे सुजल गरत। क्या बात है, राज इंगले जिनके एटीएम बैंक आज खुल चुके हैं क्योंकि देखा जाए तो जिस तरह से जिन्होंने पहले मैच में इनामों की बौछार की थी रोहित के ऊपर, अब यहां से ये मैच में दिनेश शेलार यदि 3 छक्के लगाते हैं तो 5,000 का इनाम राज इंगले की तरफ से दिए जाएंगे। जबरदस्त। और अमर इनकी तरफ से 2,000। उठाने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे खिलाड़ी, लेकिन ये कैच अंत में यहां पर कैच को लपका और इसी के साथ बल्लेबाज आउट। क्या बात है, देखना है अब ये मेगा फाइनल किसके नाम चली जाती है। दिनेश शेलार जो एक उम्मीद का दिया था वो भी बुझता हुआ नजर आया है। अब जीतने के लिए गेंदें बची है 5 और जीत के लिए तकरीबन 19 रनों की ये दरकरार है। 5-19 का समीकरण, 18 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। मैदान के अंदर बल्लेबाज स्ट्राइक को रोटेट करेंगे सूरज सेलार के लिए भी यह सुनहरा मौका है, मौके का फायदा उठाना होगा।
हर गेंद के ऊपर बड़ा हिट आना होगा, लेकिन यहां से गेंदबाजी में सुजल घरत अपना जलवा दिखाते हुए इसी मैदान के अंदर उन्होंने मेडन ओवर फेंका था केलव ने टीम के खिलाफ खेलते हुए। अब ये देखिए 4-19 का समीकरण, अब 3-19 मैच के अंदर पूरी तरह से शिरकाव हो चुका है। जीत के दरवाजे के ऊपर दस्तक देती हुई नजर आ रही है टीम वहाल। यानी कि देखा जाए तो स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल का बोल वाला बचता हुआ नजर आ रहा है। 3 गेंदे 19 रन जीत के लिए चाहिए। 18 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर है। कंपलसरी चेसिंग, बिल्कुल 3 छक्के दाग कर 1 की उम्मीद उन्हें करनी होगी, जो कैसे भी रन आए। लेकिन यहां से देखेंगे सुजल घरत जबकि जबरदस्त गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। 3 गेंदों में अब तक यहां से देखा जाए तो निश्चित तौर पे एक भी रन खर्च नहीं किया उन्होंने। हो ये देखिए एक और डॉट, और इसी के साथ मेगा फाइनल पूरी तरह से अपने आगोश में करती हुई टीम स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल, जबरदस्त परफॉर्मेंस उनका नजर आता हुआ। अंतिम 2 गेंदे और जीत के लिए 19 रनों की जरूरत। 2 चेंडूने 19 धावांची गरज असताना मात्र सिंगल आली आहे। सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाच्या समीप येऊन ठेवले तो बँजो पदक स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल। शेवटचा एक चेंडू, मेगा फायनलचा एक चेंडू, आणि नक्कीच इथे सुजल घरतचा हा चेंडू निर्धाव, आणि इथे मात्र सामना जिंकलाय, बजाव मेगा फायनल जिंकली ती स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल संघाने। अभिनंदन टीम वहाल, आणि नक्कीच 2 नंबर वरती राहिलाय तो जय हनुमान करंजाडे संघ। सिद्धिविनायक ट्रॉफी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्पर्धेचा महाअंतिम विजेता संघ ठरलाय स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल। चॅम्पियन उपविजेता संघ ठरलाय जय हनुमान करंजाडे। सगळ्यात भारी डान्स समीर नाईकचा आपल्याला पाहायला मिळतंय, क्या बात आहे। फायनल जिंकलेत ते, अभिनंदन, धन्यवाद, वाजवा। स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला असे उत्कृष्ट समालोचक आमचे प्रवीण टेंबे यांचा आपण इथे सन्मान करतोय। यस, आणि पंच, चला तिन्ही पंच यायचं आपण। पंच द्वारकानाथ चोरगे सर, दीपकजी पाटील सर, तिन्ही पंच विनंती आहे लगेच या, आपला सन्मान केला जाईल। या स्पर्धेत न्याय देवताची भूमिका ज्यांची राहिली,
डीजे नाशिक ढोल म्युझिक द्या नॉर्मल. दीपक पाटील सर पाली, पंच बेली बाहुंडी त्यांना आम्ही असं म्हणतो. माऊली हरिभक्त पारायण दीपक पाटील सर यांचा सन्मान. बेलवलीचे द्वारकानाथ चोरगे सर यांना सन्मानित करूया. बेलवली 40+ चे प्लेयर आहेत. क्रिकेट खेळतात, पंचांची भूमिका असते. सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत. पुढील सन्मान अनिलजी भागडे सर, कोकण दापोली पंच. अनिल भागडे सर यांचा सन्मान येथे केला जातोय. पारगाव, पारगाव की आन बान शान, पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील. बिनजोड बिनजोड बिनजोड. सागर पाटील करतोय दावा, बिंदास लाखाचं बक्षीस लावा. कित्येकांना ठोकून पाणी, पाणी पाजले आम्ही मगात. जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट ढगात. सागर पाटील पारगाव, 18 गाव मधला एक कोहिनूर हिरा डायमंड सागर यांचा सन्मान. धन्यवाद. स्कोरर निकेतन जॉईन करा. स्कोरर निकेतन. सूरज पाटील मंचावर या. सूरज पाटील यांनी मंचावर यायचंय.